विक्रोळीनंतर आता आपण थेट जातोय अंधेरीच्या विरा देसाई मार्गावर। या ठिकाणी सुद्धा पाणी साचलंय, सतत पाऊस पडतोय। आता मुसळधार पावसामुळे गाड्या सुद्धा पाण्याखाली गेलेल्या आहेत। मुंबईमध्ये आज सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। पुढचे 12 तास धोक्याचे आहेत। विरा देसाई रोडवरून आपण दृश्य पाहतोय, इथे अडचणींना सामना करावा लागतोय। वाहतूक मंदावलेली आहे। विरा देसाई महामार्गावर सुद्धा पाणी झालेलं आहे। झाडांच्या फांद्याही तुटून खाली पडलेल्या आहेत। आपल्यासोबत संजय गडदे जोडले गेलेले आहेत। संजय, सध्या विरा देसाई मार्गावर कशी परिस्थिती आहे, कोणत्या अडचणींचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतो? संजय, जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले, रस्ते जलमय झालेले। विशेष करून अंधेरी पश्चिमेतील जो विरा देसाई रोड परिसर आहे, हा रोड जो आहे तो दोन्ही बाजूचा अत्यंत जलमय झालेला आहे। जणू काही त्या रस्त्याला नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। यामुळे या ठिकाणी जाणारे, लोखंडवाला परिसरामध्ये जाणारे असतील किंवा अंधेरी स्थानकाकडे येणारे जे नागरिक असतील, यांच्या मोठ्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। याच ठिकाणी अगरवाल इस्टेट हा जो उंच असणारा भाग आहे, त्या ठिकाणी असणारा जे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे, त्या ठिकाणावरून उंचावरून जे पाणी वाहून येतं ते थेट त्या विरा देसाई रोडवरती पाणी जमा होतं आणि यामुळे या सध्या विरा देसाई रोडला साधारणपणे 3 फुटापेक्षा अधिक पाणी जे आहे ते रस्त्याच्या दुतर्फा बाजूला साचल्याचे पाहायला मिळते आणि यामुळे या ठिकाणी जे वाहन चालक आहे यांची मोठी अडचण होते। शिवाय काही त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणारी ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्यांमध्ये देखील पाणी गेलेलं आहे। यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद। आपण पाहू शकतोय की विरा देसाई रोडवरून संजय आपल्याला माहिती देत होते, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं पाहायला मिळतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।